क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब तालुक्यात जोरदार पाऊस, मांजरा धरण हाऊसफुल, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मांजरा प्रकल्प, धनेगाव धरण हाऊसफुल झाले असून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणासाठी मांजरा धरणाच्या सांडाव्यावरील 6 वक्र दरवाजांद्वारे क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 6 सुमारे 1.250 मीटर उंचीने गेट उघडण्यात आले आहेत। या माध्यमातून 22,982.60 क्युसेस 650.880 क्युसेस इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सुरू आहे। पुढील तासांमध्ये धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्ग वाढवणे अथवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मांजरा प्रकल्प, धनेगाव पूर नियंत्रण कक्ष व पाटबंधारे विभाग, लातूर यांनी दिली आहे। पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।